कुटुंबीय सर्वांना विठ्ठल विठ्ठल. तर बघा, जीवनामध्ये अध्यात्म महत्वाचं आहे का, तुम्हाला काय वाटतं? महत्वाचं आहे, 100% ज्ञान संपादन करून घेणं म्हणजे खरा ईश्वर कोण, परमेश्वर कोण, देव म्हणजे काय आहे, नशीब म्हणजे काय आहे, टेन्शन काय येतं, सुख दुःख काय येतं, साधना म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, ती मला कशी मिळेल आणि फळेल, ह्या सगळ्या प्रश्नांचं ज्ञान करून घेणं हे गरजेचं आहे असं वाटतंय काय तुम्हाला? अशोक म्हणजे मुलं पण नाहीत की या की बसा की बस बस खाली बस. श्वास घेणं गरजेचं आहे असं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना? एक खोल श्वास घ्या बघू सगळ्यांनी, असं बसा आणि खोल श्वास घ्या. हळूवारपणे सोडू द्या. हे श्वास घेणं जितकं महत्वाचं आहे तितकं अध्यात्माचं ज्ञान जीवनात करून घेणं महत्वाचं आहे. तरुण मुलांना याचं फार महत्व वाटत नाही, पण जीवन खऱ्या अर्थानं जर तुम्हाला सुखी आणि समृद्ध जगायचं असेल, धड पडेपर्यंत जी धडपड चाललेली असते, शेवटच्या श्वासापर्यंत माणूस एकाच गोष्टीसाठी धडपडत असतो, सुख मिळवण्यासाठी. आणि सुख म्हणजे नक्की काय? मन तुम्ही 24 तास प्रसन्न कसं ठेवायला पाहिजे, जीवनामध्ये सगळं चांगलं चांगलं आणि मला जे इच्छित अपेक्षित आहे ते कसं प्राप्त करून घ्यायला पाहिजे, ह्याचा जर राजमार्ग तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला खऱ्या गुरूंची जीवनामध्ये आवश्यकता आहे. अध्यात्म म्हणजे काय याच्यावर जरा लोकांचं बसत नाही विश्वास. अध्यात्म म्हणजे काय आधी जरा सांगा. म्हणजे अध्यात्म म्हणजे तरुणांचा विश्वास त्याच्यावर बसायला, आत्म्याचं ज्ञान तुमच्या मध्ये. बघा, आपण म्हणतोय नाकानं श्वास घेतोय, कानानं ऐकतोय, तोंडानं बोलतोय, पण एक प्रेत तुमच्या समोर पडलेला आहे, त्याला नाक आहे कर श्वास घेत नाही, कान आहे कर ऐकत नाही, तोंड आहे कर बोलत नाही. मग त्याच्यातलं काय निघून गेलं? ज्याला आपण चैतन्य शक्ती म्हणतो, आत्मा म्हणतो, जीव म्हणतो, आणि तो कसा आहे ते जाणून घेणं आणि स्वरूपाचं ज्ञान. आणि हे ज्ञान करून घेणं जीवनामध्ये इतकं महत्वाचं आहे, इतकं महत्वाचं आहे. आणि निसर्गाचे नियम, दोन गोष्टी तुम्ही जीवनामध्ये जाणून घेतला की जीवन खूप जगणं खूप आनंदी होतं. आणि जीवनामध्ये जे जे काही तुम्हाला प्राप्त व्हावं असं वाटतं त्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला प्राप्त व्हायला चालू होतात. आणि जीवनामध्ये गुरु, तंत्रगुरु, मंत्रगुरु, यंत्रगुरु, योगाचे गुरु, सगळ्या प्रकारचे गुरु जीवनात आहेत. पण खरे सद्गुरु भेटणं की ज्यांनी सत्य जगाला सांगितलं, सायंटिफिक प्रूव्हन मेथड्स ज्यांनी सांगितल्या की ज्या ज्ञानाचा जगातल्या कुठल्याही माणसानं जे ज्ञान आत्मसात केलं की तो माणूस टॉपला जाऊ शकतो. एखादा मंत्र सांगणं, एखादी पूजा अर्चा करायला लावणं, हे काय 4-5 वर्षाचं लहान मुलं सुद्धा सांगू शकतं. यज्ञ, याग, मंत्र, तंत्र, उपास, तपास, ह्याच्यासाठी फार मोठं काय अभ्यास लागत नाही. लक्षात घ्या, एखाद्या मुलाला इंजिनियर व्हायचं तर इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या नावाजलेल्या व्यक्तीच्या फोटोला त्यानं किती बी वेळा हार घातला आणि किती बी यथासांग पूजा केला तर तो इंजिनियर होऊ शकणार नाही. त्यासाठी त्याला ऍडमिशन घ्यायला पाहिजे, 5 वर्ष अभ्यास करायला पाहिजे, यथायोग्य मार्गदर्शन घेतलं पाहिजे, परीक्षा पास झाल्या पाहिजे, तरच तो मुलगा एक इंजिनियर होऊ शकणार आहे. तसंच अध्यात्म ही सुद्धा एक शास्त्र आहे आणि त्याला खरे ज्ञान देणारे गुरु असायला पाहिजे. आणि ते ज्ञान सद्गुरू श्री वामनराव पैंनी दिलेलं आहे. सद्गुरू मंत्रालयात सर्व्हिसला असताना त्यांना सातत्यानं एकच प्रश्न पडायचा की जगात माणूस दुःखी काय? श्रीमंतांची श्रीमंतीमुळे दुःख वेगळे आहेत, गरिबांची गरिबीमुळे दुःख वेगळे आहेत, आणि या जगातल्या प्रत्येक माणसाला सहज सुखी कसं होता येईल ह्याचा शोध घेण्यासाठी सद्गुरूंनी 5000 वर्षापासूनचं सगळ्या ऋषीमुनींचं तत्वज्ञान, सगळ्या संतांची शिकवण, त्यांना जीवनात येणारे अनुभव आणि त्यावर त्यांनी सखोल चिंतन करून एक साधी, सोपी, सरळ, सहज
साधना आणि ज्ञानाची निर्मिती केली आणि त्याला समर्पक असं नाव दिलं जीवन विद्या. म्हणजे काय, जीवन जगण्याची कला. पोहणं ही एक कला आहे, कुणाकडनं तर शिकूनच घ्यायला पाहिजे. पेटी वाजवणं ही एक कला आहे, कुणाकडनं तर शिकूनच घ्यायला पाहिजे. नाही मला सगळं कळतंय, मी सगळं शहाणपण शिकून आलोय म्हणून मी जर पेटी वाजवायला बसलो तर आवाज बेसूर निघणार. पोहायला शिकलो नाही, पाण्यात पडलो तर मी गटांगळा खाणार, मला शिकलो नाही तर. तसंच जीवनामध्ये जीवन जगणं ही सुद्धा एक कला आहे आणि ती कला आत्मसात करणाराच खरा कलावंत आहे. आणि जनरली माणसाला काय वाटत असते, सगळं शहाणपण घेऊनच मी जन्माला आलोय आणि मला काय कोणाची गरज नाही, मला माहित नाही हे, मला माहित नाही हे खरं सिक्रेट आहे. मला माहित नाही हे ज्याला माहित नाही आणि सगळं ज्ञान मला आहे. हो का, कसं असते, 84 लाख जीव या पृथ्वीवर आहेत. त्यात माणूस हा एक असा प्राणी आहे की ज्याला बुद्धी नावाचं वरदान दिलेलं आहे आणि त्याच्याद्वारे ह्या सगळ्याची गोष्टी प्राप्त करून आणि बघा सगळे प्राणी निसर्ग नियमाप्रमाणे जगतात म्हणून ते आनंदी आहेत. झाड आनंदी आहे, पशु पक्षी सगळं आनंदाचे उधळणच निसर्गात चाललेले आहे. पण एकटा माणूसच दुःखी आहे. ह्याचा सगळा शोध सद्गुरूंनी ह्या ज्ञानात लावलेला आहे. तर मला सगळ्यांना असं सांगायचं आहे की जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकरात लवकर तुम्ही हे ज्ञान जर आत्मसात केला, फायदा तुमचाच होणार आहे. आम्ही क्षणाक्षणाला ते ज्ञान आत्मसात करून त्याचा फायदा करून घेतोय. 1-2 अभिप्राय मी सांगणार आहे. आमचे मित्र आहेत, आम्ही एका बिझनेस ग्रुपमध्ये एकत्र असतो. महेश पाटील सर, क्रेझी आईस्क्रीमचे मालक. तर त्यांना मी ह्या कोर्सचं महत्त्व सांगितलं होतं आणि सरांनी सांगितलं की आता थोडा आमचा सीझन पावसाळ्यात स्लॅक असतोय आणि कधी वेळ मिळाला तर सांगा, आमच्या 10-12 लोकांना कोर टीमला पाठवतो. मग परवा त्यांचे 12 लोक कोर्सला जाऊन आले क्रेझी आईस्क्रीममधले. त्यातले काही अभिप्राय अतिशय महत्त्वाचे होते. म्हणजे कर्जतला जे जीवनविद्या मिशनचं ज्ञानपीठ आहे 10 एकर परिसरामध्ये, तिथं ज्ञान देण्याची सुंदर अशी सोय आहे. एकदम कॉर्पोरेट पद्धतीनं, प्रोफेशनल पद्धतीनं, निसर्गरम्य परिसरात. तर तिथं जी मुलं होती कुणालाही काहीही अध्यात्माचा गंध नव्हता आणि आम्हाला काही याची गरज नाही, आमचं सगळं व्यवस्थित आहे असं त्या मुलांना वाटायचं. तर त्यातली मुलांनी सुंदर अशा प्रतिक्रिया दिल्यात. खरं सांगायचं तर तिथं जाण्यापूर्वी आम्ही सर्वजण कशासाठी जायचं आहे, तिथं जाऊन काय होणार आहे, जाऊया काय नको, शेवटच्या दिवशी मी रिझर्वेशन कॅन्सल करूया काय, असं विचार होता. पण तिथं गेल्यावर समजले की ज्या गेटमधनं आम्ही आत गेलो ते सुखी जीवनाचं प्रवेशद्वार आहे. तिथला निसर्ग, तिथली इमारत, तिथली त्यांची नावे, तिथला एरिया, तिथली डेव्हलपमेंट, तिथली स्वच्छता, तिथली टीम मॅनेजमेंट, हे ज्या प्रकारे कार्य करत होती ते वाखाणण्याजोगे आहे. त्यांना बघून इथं हे सर्व कसं करता येईल असं वाटलं. काही गोष्टी मी करण्याच्याही ठरवल्या, ज्याने आपली कंपनी, आपलं घर, आपलं वातावरण, आपलं कुटुंब ह्या सगळ्यामध्ये हे ज्ञान वापरून कसं बदल करता येईल. तिथे आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहतो त्यांची नावं देखील सुख, समाधान, आनंद, ऐश्वर्य असं होतं आणि बोलणं असं होतं की समाधानात राहतो, आनंदात राहतो, सुखात राहतो, ऐश्वर्यात राहतो. म्हणजे त्याच्या बोलण्यातनं सुद्धा पॉझिटिव्ह वाक्य येत होते. सुख, समाधान, आनंद खरोखरच आम्ही 3 वर्षात आयुष्यात अनुभवलं नाही तसा अनुभवला. भोजन कक्षाचं नाव तृप्ती होतं, नावाप्रमाणेच तिथं सर्वजण जाऊन तृप्त होत होतो. आणि त्यांनी बरंच म्हणजे विस्तृत अभिप्राय दिलाय आम्ही काय शिकलो ते. आणि शेवट काय दिले माहिती आहे, खऱ्या अर्थानं आम्हाला रिच बनायचं आहे. रिच, RICH म्हणजे काय, R म्हणजे रिलेशनशिप, I म्हणजे इन्कम, C म्हणजे कॅरेक्टर आणि H म्हणजे हेल्थ. त्यांनी 47 मुद्दे दिलेत. आम्ही काय तिथं शिकलो ते. खरं सांगायचं तर आम्हाला तिथं जाऊन इतका फायदा झाला की आतापर्यंत आम्ही शिक्षण घेतलेलं शिक्षण ह्यात सर्वात उच्च शिक्षण आम्हाला तिथं मिळालं. आम्ही जे काय तिथं शिकलोय, जे काय आम्ही आत्मसात केले ते आमच्या जीवनात, कामात आणि सगळ्या घटकात आम्ही इथं इम्प्लिमेंट करणार आहे. आणि हे आम्हाला शाळेत असताना का शिकायला मिळालं नाही, आम्ही इथं फार उशिरा आलो असं त्यांनी अभिप्राय दिलाय. आणि आम्ही नुसता वापरच नाही तर त्याचा रिझल्ट पण काढून दाखवू. आणि एक गोष्ट अभिमानाने सांगू की आजपासून मी काम नाही करणार तर आम्ही काम करणार आणि आम्ही क्रेझीला एका उच्च ठिकाणी नेऊन दाखवणार. आणि हे तुमच्यामुळे झालं म्हणून सरांची त्यांनी कृतज्ञता व्यक्त केल्या. आणि दुसरं काय माहिती काय, आम्हाला दुसऱ्या एकाने अभिप्राय दिला, भरपूर काही शिकायला मिळालं. जीवनाच्या एका टप्प्यावर आल्यानंतर आपल्याला अध्यात्माचं महत्त्व कळायला लागतं. खरं तर ते लहानपणीच कळणं गरजेचं असतं. शेवटी असं वाटतं की जीवनामध्ये बाकी कितीही सगळ्या गोष्टी असल्या तरी अध्यात्म हेच खरे आपले वैभव आहे. अध्यात्माशिवाय जीवनामध्ये शांती नाही,
अफर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशन टेक्निक सगळ्यात महत्वाचं वाटतंय. आतापर्यंत सगळ्या प्रार्थना आम्ही आतापर्यंत बघितल्या, पण विश्व प्रार्थना ही का महत्वाची आहे हे आम्हाला खऱ्या अर्थानं तिथं कर्जतमध्ये गेल्यानंतर उत्तम रीतीनं सादर कसं व्हावं हे सद्गुरूंनी सांगितल्यामुळे मला इतकं ते मनाला भावलं. पहिल्यांदाच कंपनीमधल्या लोकांच्या बरोबर मला एक वेगळा छान अनुभव आला आणि हे सगळं क्रेडिट त्यांनी सरांना त्यांचे दिले आम्हाला पाठवल्याबद्दल. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय आहे की जे जे तरुण इथं उपस्थित आहेत, आपण माझं काम आहे, माझं अमुक आहे तमुक आहे किंवा याची काय मला गरज नाही, आम्ही सगळेजण ज्यांनी ज्यांनी हे ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न केलेला आहोत त्यांना त्याचं खूप सुंदर आणि चांगले रिझल्ट आलेले आहेत. आपण जीवनात संकट अडचणी समस्या आहेत मग भविष्य विचारायला जातो, साधू भगत फकीरांकडे जातो, किंवा आजारी पडलो तर आपण 4 दिवस वेळ काढतोच की नाही. पण मला लई काम आहे, लई बिझी. खात्यावर किती पैसे आहेत? 3000 रुपये. मग आम्हाला लई टाइम भरपूर वेळ आहे. 2 महिने 15 म्हणजे तुम्ही लई धडपड केल्यावर ना, लई व्याप केल्यावर ना, लई त्रास आहे, मी लई बिझी आहे म्हणून बिझी राहून कधीही माणूस जीवनात प्रगती करत नाही. शांत राहून वयनं जो माणूस पुढे चालतोय, ज्ञानात केलेली गुंतवणूक सर्वोत्तम परतावा देत असते. आपण हिथं गुंतवणूक भरपूर करतोय, पण हिथं गुंतवणूक काय करतोय काय, त्याच्यासाठी वेळ काढतोय काय. शरीराला जसं चांगल्या अन्नाची गरज आहे तसं मेंदूला आणि बुद्धीला सुद्धा चांगल्या विचारांची गरज आहे. आणि हे दररोज पाहिजे, लक्षात घ्या. जेवण दररोज लागते की नाही. एक टाइम तासभर लेट झालं तर कसं होतंय. तसं आपण काय व्यवस्था केल्यावर जीवनामध्ये दररोज मी काय तर नवीन शिकेन, तर हे खूप महत्वाचं आहे. तर आजच्या पुरतं इतकंच बोलण्यासारखं भरपूर आहे. पण ज्यांना ज्यांना वाटतंय की आपल्या जीवनाचं कोट कल्याण व्हावं त्यांनी अवश्य एकदा कर्जतला यावं. आम्हाला काय आमचा संप्रदाय वाढवायचा नाही, आम्ही काय याचा प्रचार प्रसार करालोय, आम्हाला लोकांना सुखी करायचंय. सद्गुरूंनी जे आम्हाला गुरुदक्षिणा मागितल्या, तुम्ही हे ज्ञान घ्या आणि सुखी व्हा, म्हणजे मला अर्धी गुरुदक्षिणा मिळाली. आणि हे ज्ञान जगाला मिळावं आणि जग सुखी व्हावं म्हणून प्रयत्न करा, म्हणजे मला पूर्ण गुरुदक्षिणा मिळाली. तुम्ही गेला, तुमच्या जीवनात काय बदल झाला, तुम्हाला फायदा झाला, तुमच्या अडचणी समस्या सुटल्या, आम्हाला त्यातनं जे पुण्य लाभणार आहे ते आमच्या जीवनात प्रचंड मोठ्या प्रमाणात काम करणार आहे. जीवनात कितीतरी गोष्टी अशा आहेत जिथं पैसा काम करत नाही, पुण्य काम करते. चांगली बायको मिळणं, किती करोड रुपये दिलं तर चांगली बायको मिळू शकते. चांगला नवरा मिळणं, चांगली मुलं बाळा जन्माला येणं, घरात शांती, सुख, समाधान, स्वास्थ्य आणि चांगलं आरोग्य असणं, ही गोष्टी पैशानं होत नाही, तर पुण्य काम करते. आणि पुण्य दिसत नाही म्हणून आपल्याला ते पुण्य कशातनं मिळते याचा मार्ग माहिती नाही. तिथं गेल्यावर तुम्हाला समजते नक्की बाबा काय नेमकं केल्यानं पुण्य मिळते. पैशाची जशी बँक अस्तित्वात आहे तसं पुण्याची बँक अस्तित्वात आहे. त्याचा हिशोब लेखाजोखा कसं जीवनात चालतोय आणि ते नेमकं काय करायला पाहिजे. बघा, दिसत नाही ते मिळवायचा तुम्ही प्रयत्न केला, दिसतंय ती यायची व्यवस्था मोठ्या प्रमाणात होत्या, असा आमचा अनुभव आहे. तुम्हालाही तो अनुभवायचा असेल. आज मला वाटतं श्रीधरांना आणि आम्ही पहिल्यांदा कोर्सला ज्ञानपीठ झाल्यानंतर गेलो होतो. श्रीधरांनी तिथनं आल्यानंतर इतकं ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, तिथनं त्यांची भरभराट बघितली तर प्रचंड आहे. म्हणजे कितीतरी उदाहरण, पिंटूचं उदाहरण आहे. पिंटू कोर्सला आले, पूर्ण कुटुंबामध्ये, फॅमिलीमध्ये, व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये, सगळीकडे किती बरोबर. वनवे काकांचा अनुभव कितीतरी मोठा अनुभव आहे. म्हणजे खूप सगळ्या अँगलनं परिवर्तन सगळ्यांच्यात झालेलं आहे. तर अधिक वेळ न घेता आजच्या पुरतं इतकंच आपण हे करूया आणि सर्वांनी अवश्य एकदा कर्जत ज्ञानपीठाला भेट देऊया लवकरात लवकर पुढच्या तारखेला. तर आज हरिपाठ घेऊन तुम्ही आम्हा सर्वांना पुण्य कमाईची संधी दिलात. तुमच्या पूर्ण कुटुंबियांसाठी आम्ही एक भगतरची साधना घेतो. तुमचे पूर्ण कुटुंबीय इथे पुढे या.